माजलगावमध्ये परत एक लव्ह जिहादाचं प्रकरण घडलं। रहमान शेख या जिहाद्याने एका हिंदू मुलीला फसवून तिला आपल्या जाळ्यात अडकवून तिला धमकी दिली, तू जर माझं नाही ऐकलं तर मी तुझ्या परिवाराला संपवून टाकेन असं सांगितल्यानंतर ती मुलीने त्याचा विचार घेतला, त्याच्या विचारानुसार ती तयार झाली। त्या मुलाने तिला कॅफेमध्ये बोलवलं त्या जिहाद्याने, आणि कॅफेमध्ये बोलावल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओही शूट केला। काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तिथे माहिती मिळाल्यानंतर त्याने त्या जिहाद्याला पोलीस स्टेशनला जमा केलं, आणि पोलीस स्टेशनला जमा केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये जो बायोडाटा मिळाला त्याच्यामध्ये तो एका हिंदू मुलीला परेशान करत नव्हता, तर त्याने अशा 30 मुलीला त्याच्या जाळ्यात अडकवलं होतं। तर हे रॅकेट किती मोठं असावं। एका शहरामध्ये, माजलगाव सारख्या मोठ्या शहरामध्ये जर तो 30 ते 25 मुलीला फसवू शकतो, तर गावामध्ये या जिहाद्यांचं किती मोठं रॅकेट असू शकतं। म्हणून सरकारने या रॅकेटची दक्षता घ्यावी, कारण अमरावतीमध्ये सुद्धा असं प्रकरण घडलं होतं। तर यांचे किती रॅकेट आहे आणि याच्या पाठीमागं कोण जिहादी आहे त्याचा सुद्धा शोध लावला पाहिजे, आणि त्या प्रत्येक मुलीला न्याय हा मिळवून दिला पाहिजे। म्हणून सरकारने या गोष्टीची दक्षता घ्यावी।